गोंदिया जिले में बड़ी संख्या में पुलिस पाटिल की भर्ती हुई थी, लेकिन इस पुलिस पाटिल भर्ती में बड़े पैमाने पर गड़बड़ी होने का आरोप लगाते हुए कई अभ्यर्थियों ने विरोध प्रदर्शन किया था। इस संबंध में उत्तर पुस्तिका व लिखित अंक को लेकर निष्पक्ष जांच के लिए आंदोलन किए गए। इस पर उप विभागीय अधिकारी का ध्यान गया, लेकिन वादा पूरा नहीं होने के कारण अर्जुनी मोरगांव व अन्य पुलिस पाटिल भर्ती अभ्यर्थियों ने भ्रम की स्थिति का आरोप लगाया और सीसीटीवी फुटेज में लिखित परीक्षा के अंक जांचने को लेकर बयान दिया। कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया गया है। अभ्यर्थियों की मांग है कि इस भर्ती को निष्पक्ष तरीके से आयोजित किया जाए। हालांकि पुलिस पाटिल भर्ती में अयोग्य उम्मीदवारों ने आरोप लगाया कि बड़ी संख्या में उम्मीदवारों को पैसे देकर नियुक्त किया गया है। इसके अलावा इन अभ्यर्थियों पर इंटरव्यू के दौरान कुछ खास रंग के कपड़े पहनने का आरोप है और आरोप है कि कई अयोग्य अभ्यर्थियों के परिवार वालों ने झगड़ा और मारपीट की है और अब इन अभ्यर्थियों की मांग है कि इन सभी अभ्यर्थियों की जांच की जाए और इनके खिलाफ कार्रवाई की जाए। अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि जिला प्रशासन इस पर किस प्रकार नजर रखता है। जे पोलीस पाटील भरती झाली आहे, जे नियुक्त पोलीस पाटील आहेत की आमच्या गावचे जे झालेली आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खरोखर आम्ही यांचे मार्गामध्ये हेराफेरी केली आणि पैशामध्ये हेराफेरी केली, त्याच्यामुळं आम्हाला ही पोच मिळली असे म्हणणं आहे। असेच विचारण्याकरिता माझे मिस्टर गेले होते, तर एका वेळेस न सांगता त्यांनी मारहाण केली आहे। माझ्या सासूला पण मारहाण केली आहे आणि नंदनला सुद्धा आणि माझ्या मिस्टरला सुद्धा मारहाण केलेली आहे। आता मला एकच मागणी आहे, एवढंच पैशानी भरती होती तर आम्हाला ह्या भरतीबद्दल डायरेक्ट सांगायला पाहिजे की पैशाने ही भरती होणार आहे असं म्हणून सांगायला पाहिजे होता। आम्ही फॉर्म नसता टाकला आणि नियुक्त जे व्यक्ती आहेत त्यांना नियुक्त पत्र दिले पोलीस पाटीलबद्दल, पुन्हा मारहाण करण्याचाही नियुक्त पत्र मिळला का, हाही आम्हाला पाहिजे आहे। ह्या भरतीमध्ये घोळ झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि घोळ झालं त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोसेस करत आहोत। याच्या आधी 4/2ला ही जी एक्झाम झाली त्याच्यानंतर आम्ही 5ला आक्षेप टाकला होता की बा याच्यामध्ये घोळ झाली तर आम्ही आक्षेप टाकला होता SDO ऑफिस मोरगाव अर्जुनीला। त्याच्यानंतर मग आमचा हा म्हणणं होता की जोपर्यंत आम्हाला ह्या जो घोळ झालेला आहे याची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तोंडी म्हणजे घेण्यास तुम्ही थांबवा। आणि तोंडी होती 8 तारखेची, तरी पण ती तोंडी घेण्यात आली सर। त्याच्यानंतर 13 तारखेला पण पुन्हा हा उपोषण सुरू करण्यात आलेला होता मोरगाव अर्जुनीला। त्याच्यामध्ये तसं काहीच म्हणजे 5 दिवस हा उपोषण चालला। 17 तारखेला उपोषण मागे घेण्यात आला काही कारणास्तवमुळे। त्याच्यानंतर आम्हाला SDO ऑफिसने सांगितलं होतं की बा आश्वासन दिला होता की आम्ही तुमच्या ज्या पण काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि 8 दिवस आम्हाला मुदत दिला होती। आणि हा जो आता लोकसभेचा जो चुनाव आहे या कारणामुळे काही वेळ लागू शकते आणि त्याच्यामुळे आम्हाला थांबवण्यात आलेला होता। पण त्याच्यानंतरही काही आम्हाला म्हणजे समाधानकारक अशा कोणत्या गोष्टी मिळाल्या नाही। आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण काही झालेल्या नाही आहेत। वरून ज्या दिवशी तोंडी झालेली होती 8 तारखेला, तर ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स आहेत आणि ते त्याच्यामध्ये 7-8 म्हणजे जे आता नवयुक्त झालेले आहेत तर त्या तोंडीमध्ये कमीत म्हणजे ज्या लेडीज लोकांनी व्हाईट साड्या घातल्या होत्या आणि आम्हाला हाच विचार येते सर की बा व्हाईट साड्यावाल्यांनाच का बरं, असा तर काही नियम नव्हता की बा तुम्ही व्हाईट साड्याच घालून या आणि तोंडी द्या। उपोषणाला सपोर्ट करत आहोत तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा जर ह्या गोष्टी जर सिद्ध झाल्या आणि जर माझी बायको जर ह्याच्यामधून रद्द झाली तर आम्ही कुणाचं तरी मर्डर करून याच्यापैकी अशा धमक्या आम्हाला कोर्टात देत आहेत सर। आमची मागणी म्हणजे 1-2 आहेत असे की जे सदर एक्झाम झाली, एक्झाम दिवसचे जे CCTV फुटेज तसेच जे पेपर उत्तरपत्रिका वगैरे झाले आहेत त्यांची दुय्यम प्रत आणि फर्स्ट प्रत यांची पण चौकशी हवी आहे। आम्ही याच्या आधी 13 तारखेला 13/2/2024ला आम्ही बसलो होतो उपोषणाला SDO ऑफिसला। त्याच्यानंतर 5 दिवसानंतर आम्हाला एक आश्वासन दिलं SDO सरांनी की तुम्हाला 7 ते 8 दिवस सदर चौकशी मिळून जाईल। जिल्हास्तरीय चौकशी संघटनाही सादर झाली आहे असं सांगून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला आज जवळपास 15 दिवस झाले, त्यामध्ये कोणतीच प्रकारची आम्हाला चौकशी मिळालेली नाही आहे। त्यामुळे आम्ही हा एक पाऊल उचलला आहे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर आमरण उपोषण बसण्यासाठी। जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण
Lonely Jewellers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.